जोरात पाऊस आहे, पण तरी पण एक गावाला आलो ना, काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते गावामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6:15 आणि आज मी चाललो आहे आमच्या गावी. ते आहे चिपळूणपासून एक साधारण 20 किलोमीटर आहे आमचं गाव. तर मी तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवतो, पुणे टू कोकण. आणि गावानंतर पोचल्यानंतर घरचा गणपती, त्याच्यानंतर आमचं गाव, हिरवगार शेत वगैरे, आणि जाताना बरेच म्हणजे छोटे मोठे वॉटरफॉल्स वगैरे पण दिसतील आपल्याला, ते पण मी दाखवतो. तर चला, ऑलरेडी उशीर झालाय तर प्रवास करूया सुरू. तर पहिल्यांदा आज मी भोर मार्गे जाणार आहे आणि उमरजवरून रोड खराब असल्यामुळे गुगल मॅपनी पण दाखवलं की हा रस्ता चांगला आहे. आणि खरंच भोर मार्ग म्हणजे रोड एकदम मस्त आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे. आणि मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो जाता जाता. हे बघा, हा एक भोरमध्ये एक डॅम आहे. फुल भरलेला आहे डॅम, पाणी दिसत असेल वाहत असेल. येताना मला एक रस्ते बघा, एकदम कमी ट्रॅफिक. उमरजवरून तुम्ही जेव्हा जाता एकदम ट्रॅफिक मिळते तुम्हाला, भले हायवे असेल तरी. पण हे रस्ते बघा एकदम मोकळे. आपण निघालो होतो 6:30. 1 तासात मी इथे पोहोचलेलो आहे. छोटी छोटी गावं पण असतील मध्ये, पुढे जाऊन बघू आपण, बरेच काय आपल्याला स्पॉट पण मिळतील. आता भोरच्या जरा जस्ट पुढं आलो मी. एक 10 किलोमीटरचा पट्टा आहे, तिथं रस्त्याचं काम सुरू आहे. पण तरी असे मोठे मोठे खड्डे नाहीत, आहे स्मूथ रोडच आहे. सो एक 4 किलोमीटर रस्ता खराब होता, त्याच्या पुढे परत सिमेंट रोड सुरू झालेला आहे. आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता की अजून एक, म्हणजे हा एक वन वे बोलू शकता तुम्ही, आणि दुसऱ्या साईडचं काम चालू आहे. बट स्टील हा रोड एकदम मस्त झाला आहे. वातावरण एकदम मस्त झालंय पावसाचं. थोड्याच वेळेत मला वाटतं तर पाऊस पडेल आणि 4 व्हीलर चालवायला तर एकदम मजा येत आहे. जसं मी बोललो होतो तुम्हाला की जाताना तुम्हाला बरेच वॉटरफॉल दिसतील, नॅचरल वॉटरफॉल. बघा अजून एक वॉटरफॉल. तो मी रेकमेंड करेल की तुम्ही म्हणजे चिपळूणला जात असाल पुण्यावरून, भोर मार्गे एकदम मस्त, एकदम सुंदर आहे. हे फॅमिली बरोबर ट्रॅव्हल करत असाल तुम्ही, मध्ये ब्रेक घेऊन वॉटरफॉल एन्जॉय करून वगैरे मस्त जाऊ शकता. आणि वेळ पण कमी लागतो. उमरजच्या फाट्यापासून गेला तर ऑलमोस्ट 7 तास वगैरे जातात, कारण रोड खराब झालेले जातात. आणि हे रस्ते त्यापैकी म्हणजे मी 6:30 वाजता निघालो आणि आता मला टाईम दाखवत आहे 2.5 तास चिपळूणपर्यंत. म्हणजे एक ऑलमोस्ट 4-4.5 तास लागतील टोटल. रस्ते बरेच खराब होतात तिकडे लगेच, दरवर्षी म्हणजे तेच असतं. म्हणून यावेळेस बघितलं की एक नवीन रस्ता बघू, आणि आवडला आपल्याला हा रस्ता. आता पुढे जाऊ, बघू कुठेतरी एक चहा वगैरे पिऊ, एक छोटासा ब्रेक घेऊ आपण पुढे.
एक वॉटरफॉल नाही संपला की तुम्हाला पुढे 4, 5, 6 आतापर्यंत 10 वॉटरफॉल बघितले मी. महाड आहे 22 किलोमीटर, मंदनगड 56 आणि बंकोट आहे 89 किलोमीटर. आता घाट उतरलेलो आहे आपण आणि इथून मला आता टाइम दाखवतोय चिपळूण पर्यंत 1 तास. फुल सिमेंट कॉन्क्रीट रोड सुसाट निघायचा आता इथून. आणि 4.5 तासाच्या प्रवासानंतर पोचलो आहे चिपळूणला. पावसाची एकदम जोरात बॅटिंग चालू आहे. हे बघा, खूप जोरात पाऊस आहे. पण तरी पण एक गावाला आलो ना, काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते गावामध्ये. आणि कोकणला जे म्हणतो आपण स्वर्ग, कोकण स्वर्गच आहे. हे पहा, तुम्हाला शेती वगैरे पण दाखवतो. इकडे सर्व शेती एकदम हिरवगार. आणि गणपतीत बरेच लोक गावाला येतात. हो, गुड मॉर्निंग गाईज. डे 2. आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल की मी पुण्यावरून चिपळूणला कसा आलो वाया भोरमार्ग. आता मी तुम्हाला दाखवतो एक चांगले मस्त एक ड्रोन शॉट घेतो मी आमच्या गावाचे आणि थोडेफार व्हिडिओज वगैरे दाखवतो. हा पर्टिक्युलरली व्हिडिओ असा ट्रॅव्हल नाही, थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज होता की पुणे टू तुम्ही चिपळूण कसं ट्रॅव्हल करू शकता. तो भोरमार्ग आहे, तो रोड कसा काय बनवला वगैरे आहे, म्हणजे खड्डे वगैरे जास्त आहे, किती वेळ लागतो. तर टोटल लागलाय तिथून 4.5 तास. आणि रोड मस्त आहे, ट्रॅफिक कमी आहे आणि एक साईडचं जे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे, दुसऱ्या साईडचं बाकी आहे. पण तरी 2 गाड्या पास होऊ शकतात. 3 किलोमीटरचा जो पट्टा आहे तिथं खड्डे नाही आहेत, मातीचा रोड आहे, म्हणजे खडी वगैरे टाकलेत. तर तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता. आणि घाट उतरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा हायवे सुरू होतो. तो कनेक्ट होतो तुम्हाला नॅशनल हायवेला. आणि तिथून परशुरामचं मंदिर आहे, त्या साईडने तुम्ही आता बहादूर शेख नाकाला आणि तिथून चिपळूण. तर एकदम मस्त रोड आहे. 4-4.5 तास मध्ये 4 तासात येणार तुम्ही, कारण मी जरा थांबत आलेलो होतो.
पण रोड मस्त आहे एकदम. आता मी तुम्हाला आमचा गावाचा एक दाखवतो, आणि पाऊस जर नाही पडला तर मी ड्रोन उडवेल, पण 1-2 ड्रोन शॉट घेतलेले आहेत ऑलरेडी, पण नाहीतर मी तुम्हाला मस्त व्ह्यूज वगैरे दाखवतो. आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. लपून छपून बघणारे व्हिडिओ तुम्ही पण लाईक आणि कमेंट करा. लाईक आणि कमेंट केल्याने काय होणार नाहीये, त्याला पैसे वगैरे लागत नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. तर हे आहे आमचं कोकणचं गाव, हिरवगार एकदम, मस्त वातावरण, छोटी छोटी घरं, मोबाईल नेटवर्क नाही इकडे, बट स्टील तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आणि इकडे आहे आमचं गावाचं मंदिर. खूप मेंटेन केलेलं आहे मंदिर. इकडं गार्डन वगैरे पण आहे. लास्ट टाइम इकडे ड्रोन पण उडाला होता मी, तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. पावसाळ्यात तुम्ही कोकणात आला की तुम्हाला सगळी इकडे ही भात शेती दिसेल. एक छोटंसं घर आणि त्याच्या आजूबाजूला शेती, मस्त वाटतं एकदम. आणि कोकण पाहायचं असेल म्हणजे फक्त बीचेस वगैरे नसेल तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. कोकण म्हणजे फक्त बीचेस नाही तर ह्याची सुंदरता जर तुम्हाला बघायचं असेल तर पावसाळ्यात या. मोठे मोठे वॉटरफॉल्स पण आहेत. मग नंतर एकदम नेचर लवर्स जे असतील ते येऊ शकतात. आणि बरंच काही काय कोकणामध्ये. गणपतीत, होळीत जरी तुम्ही कोकणी नसाल पण एखादी होळी किंवा गणपती बघा इकडं कसं सेलिब्रेट होतं, एकदम जोरात होतं म्हणजे सेलिब्रेशन इकडं. तुफान पाऊस सुरू आहे आता. तर हे गाव जे आहे चिपळूण पासून ऑलमोस्ट 20 किलोमीटर्स आहे. आणि तिथंच आपण चाललोय. कुलदैवतचं मंदिर आहे आमचं, तिथं दर्शन घ्यायला. 20 किलोमीटर्स, सो 25 मिनिट्समध्ये पोहोचणार आम्ही तिकडे. गावाकडचे मस्त घरं आणि इकडचे शेती.